गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बँकांमध्ये मराठीचा वापर होतोय की नाही हे तपासण्याचे निर्देश राज ठाकरेंनी दिले होते आणि त्यानंतर कालपासूनच मनसैनिकांनी विविध बँकांमध्ये जाण्यास सुरुवात केली। मराठीचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा देखील यावेळी मनसैनिकांनी बँकांना दिलेला आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये प्रत्येक बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही हे पाहण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते आणि त्याच आदेशांचं पालन आता मनसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई असो पुणे असो प्रत्येक बँकांमध्ये जाऊन आता मनसैनिक मराठीचा वापर होतोय की नाही याचा देखील आता छडा लावतायत। त्या एंट्रीत ते मराठीत असलं पाहिजे। हा आस्थापनाचा विषय आणि हा शासनाचा नियम आहे। 2014चा नियम हा शासनाचा नियम तुम्हाला आहे की ह्या नियम आरबीआयच्या सोबत तुम्हाला या सगळ्या गाईडलाईन्स आहेत। ह्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण चालावं। सपोज आपण ह्या गाईडलाईन्सच्या विरोधात चालला नाही आता ह्या प्रमाणे मराठी करायचंय, आपल्याला मराठी करायचंय। अहो तरी पण आम्हाला तुम्हाला बोलावं लागतोय ना, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा। आम्ही तुम्हाला आज गुलाबाचा फुल देतो, आज कुठलेही पासबुक जे आहे त्या पासबुकवर आम्ही जी एंट्री करतो त्या एंट्रीत ते मराठीत असतं। कायद्याने करा। आज आम्ही कायद्याचा पालन विषय आणि हा करतो। तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार। 2014चा नियम हा शासनाचा नियम तुम्हाला आहे की ह्या नियम आरबीआयच्या सोबत तुम्हाला या सगळ्या बँकेचे सगळे व्यवहार प्राथमिकता मराठीमध्ये व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक प्राथमदर्शक निवेदन द्यायला आलेलो आहे आणि फक्त HDFC बँक नाही तर जेवढ्या आमच्या एरियामध्ये बँक्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही जाऊन हे निवेदन कालपासून देत आहोत। HDFC बँकने ऑलरेडी दाखवलं की त्यांनी मराठीमध्ये पेइंग स्लिप जे आहेत त्या सुरुवात केलेल्या आहेत। तर आम्ही अशाच अपेक्षा करतो की बाकीच्यांना पण देवाने लवकर अक्कल द्यावी आणि त्यांनी लवकर या सगळ्या कामांमध्ये सुरुवात करावी। मराठी ही ऑप्शनल लँग्वेज नाही आहे, मराठी ही प्राथमिक भाषा असली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही करणारच। असं आहे बघा, पहिल्यांदा आपण त्यांना एक वॉर्निंग दिलं पाहिजे। हे बँक आहे, इथं लोक येतात, एक मोठा कारभार या बँकेतनं चालतो, म्हणून आपण एक मान सन्मान त्यांना पुष्पगुच्छ म्हणून दिलेला आहे की साहेब आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ देतोय, उद्या जर काही दिवसामध्ये जर आणि मी हे फक्त येस बँकला सांगत नाही, मी सगळ्या बँकेना तुमच्या माध्यमातून सांगतोय की मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।